नमस्कार खवय्यांनो, मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज मी चटपटीत आणि कुरकुरीत अशी पालक भाजीची चाट कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। मुलांना पालक भाजी खायला खूप कंटाळा येतो, त्यामुळे त्यांना पालक भाजीचं काहीतरी वेगळं अशी डिश बनवून जर आपण दिली तर ते आवडीने पालक भाजी खातील। त्यामुळे मी आज तुम्हाला पालक भाजीची ही कुरकुरीत आणि चटपटीत चाट कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। पालक भाजी इथे मी स्वच्छ धुवून वाळवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आणि जे पालकाचे पानं आहे ते अशा प्रकारे आपल्याला देठाच्या थोडे दुरून कट करायचे आहेत बघा। त्यानंतर मी इथे बेसन घेतलेलं आहे, यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत बघा। आपण याचं घोळण बनवून घेणार आहोत जेणेकरून आपण त्याला छान कोटिंग करू शकू पानांना। त्यानंतर मी यामध्ये धनेपूड घालते आहे बघा। त्यानंतर तिखट मी इथे घातलेलं आहे, हळद घालते आहे। या सगळ्यांची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून मी हे बेसन आणि मसाले संपूर्ण मिक्स करून घेते। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचे जेणेकरून त्यामध्ये गोळे राहायला नको बेसनाचे बघा। अशा प्रकारे आपल्याला एकसारखी कन्सिस्टन्सी हवी आहे या मिश्रणाची। या प्रकारे आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे बघा। साधारण हे खूप पातळ आपल्याला नाही करायचं आहे, असं घट्टसर आपल्याला हे फ्लोईंग पण असायला हवं आणि घट्ट पण असायला हवं बघा। या प्रकारे आपल्याला ते करायचं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल घालून घेते। आपल्याला पालकाची पानं तळून घ्यायची आहेत, त्यामुळे मी तेल गरम करायला ठेवलं इथे। आणि जे आपण बेसन तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे एक एक पान आपल्याला घालायचं आहे बघा। त्याला एकसारखं असं बेसन कोट झालं पाहिजे, दोन्ही साईडने आपल्याला पान त्यामध्ये घालायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला ते कोट करायचं आहे। आणि त्याचं जे एक्स्ट्रा बेसन आहे ते अशा प्रकारे वर पकडून आपल्याला ते काढून घ्यायचं आहे बघू शकता। त्यामुळे एकसारखं बेसन पानाला लागेल। आणि तेल इथे गरम झालं आहे आपलं, तर आपण यामध्ये एक एक पान तळणार आहोत बघा। अशा प्रकारे हे मीडियम आचवरती आपल्याला पान तळायचं आहे, खूप लो किंवा खूप हाय फ्लेमवरती आपल्याला हे पान तळायचं नाही आहे। आणि अशा प्रकारे आपण परत करून पान तळून घेणार आहोत, एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान झालं आहे, कडकपणा याला आलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपण संपूर्ण पानं तळून घेणार आहोत। इथे मी इथे तळलेले पानं काढून घेते अशा प्रकारे टिश्यूवरती। त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये आमचूर पावडर म्हणजे ड्राय मँगो पावडर घालून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे मी इथे खायचे चमचे आमचूर पावडर घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ मी इथे घातलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला तिखटसुद्धा घालायचं आहे, खूप कमी तिखट आपण इथे घालणार आहोत बघा अशा प्रकारे। त्यानंतर आपण हे संपूर्ण मिश्रण चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये थोडे गोळे असतात ते पण आपल्याला फोडून घ्यायचे चमच्याने अशा प्रकारे। यामध्ये सुद्धा आपण पाणी घालणार आहोत, त्यामुळे हे गोळे तसेच राहायला नको म्हणून अगोदरच आपण फोडून घेतो आहोत बघा। मीठसुद्धा छान प्रकारे आपण मिक्स करून घेतलं यामध्ये। त्यानंतर मी अगदी थोडं थोडं पाणी इथे घालते आहे। आणि याचंसुद्धा एक आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा। त्यानंतर ते थोडं सेट व्हायला आपण ठेवलेलं आहे मिश्रण, तोपर्यंत आपण गोड दही बनवून घेऊया। एका बाउलमध्ये मी थोडं दही घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे। त्यानंतर थोडं पाणी, वाटीभर पाणी, आपण जितकं दही घेतलं होतं तितकंच पाणी इथे घातलेलं आहे बघा अशा प्रकारे। दह्याचीच वाटी मी इथे घातलेली आहे पाण्याने विसळून। आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडी साखर मी इथे घातली आहे, गोडच दही आहे त्याच्यामुळे कमी साखर इथे मी यूज केली आहे। आणि अशा प्रकारे साखर आणि दही दोनही एकसोबत मी फेटलेलं आहे इथे बघा। या प्रकारे आपलं दही असायला हवं। त्यानंतर एका
फोडणी करण्याच्या भांड्यामध्ये मी थोडं तेल घेतलं, अगदी थोडं तेल घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर यामध्ये तेल गरम झाल्यावरती हळद मी इथे घातली आहे। हळद पूर्णपणे तेलामध्ये झाल्यावरती जे आपण आमचूर पावडरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपण या फोडणी पात्रामध्ये घालतो आहोत अशा प्रकारे, आणि ते चमच्याने छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचं आहे। बघा, ते पण आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एक उकळी याची काढून घ्यायची आहे। बघा, मी याची एक उकळी काढून घेते आहे। अशा प्रकारे हे छान शिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। याला छान रंग आलेला आहे आणि आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतो आहोत अशा प्रकारे। आणि यामध्ये आता आपल्याला गूळ पावडर घालायची आहे। 2 खाण्याचे चमचे मी इथे गूळ पावडर घातलेली आहे आणि ती छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। तुमच्याकडे गूळ पावडर नसेल, खडे असतील तर तुम्ही वाफ घेताना, उकळी घेतानाच ते खडे त्यामध्ये घालायचे, जेणेकरून ते विरघळतील। त्यानंतर आपण हिरवी चटणी इथे बनवून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्याला मी कोथिंबीर घातली आहे। हिरवा रंग येण्यासाठी मी 5 ते 6 पालकाची पानं मी इथे यूज करते आहे। त्यानंतर मोठ्या 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि 2 तिखट हिरवी मिरची मी इथे यूज करते आहे। तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। यानंतर मी हे छान बारीक करून घेते आहे। आवश्यक तितकं पाणी घालून तुम्ही ही हिरवी चटणी अशा प्रकारे बनवून घेऊ शकता। त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला चाट बनवून घ्यायची आहे, तर आपण जे तळलेले पानं होते कुरकुरीत ते अशा प्रकारे सजवून घ्यायचे आहेत, तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे आहेत। बघा, मी इथे 3 पानं मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत। त्यावरती आपण जी आमचूरची चटणी बनवून घेतली होती ती घालून घेतो आहोत अशा प्रकारे। आणि त्यानंतर मी गोड दही इथे घालणार आहे। बघा, मस्त चटपटीत अशी ही चाट होते। आणि त्यानंतर आपण हिरवी चटणी इथे घालतो आहोत। हिरवी चटणी तिखट असते, तुम्हाला जितकी हवी आहे तुम्ही तितके घालू शकता। त्यानंतर यावरती बारीक कांदा, बारीक टोमॅटो घालायचा आहे। बारीक टोमॅटो घातल्यावरती आपली ही चाट इथे रेडी आहे। तर आपण हे ड्रायफ्रूट्सनी गार्निश करणार आहोत। बघा, तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसतील आवडत चाटवरती, तुम्ही इथे बारीक शेवसुद्धा घालू शकता। बघा, अशा प्रकारे। आणि ही चटपटीत आणि कुरकुरीत चाट लहान मुलांना नक्कीच आवडेल। तुम्ही बघू शकता इथे चिंचेचा सॉस आपण यूज केलेला नाही आहे, कारण खूप जणांना चिंचेची ॲलर्जी असते। त्यामुळे आपण अशा प्रकारे आमचूरची चटणी इथे बनवून सर्व केलेली आहे। त्याचप्रमाणे चिंचेची चटणी करण्यासाठी थोडी कठीण होऊन जाते। ऑन टाईम जर आपल्याकडे चिंचेचा सार अवेलेबल नसेल तर आपण ती करू नाही शकत। त्यामुळे ही आमचूरची चटणी ही बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला पालक भाजीची ही चाट कुरकुरीत चटपटीत कशी वाटते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। तुमच्या मुलांना ही चाट आवडली की नाही ते सुद्धा कळवा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। थँक्यू।